काय बाई या माणसाला कटायली मी दिसरा पलंग का झोपतेच तो. अरे उठ ना हो बालीचे बाबा, उठ ना. काय बिचारे सपने, थोडासा डोया लागला, डोयाने लागू देत. अरे झोपू दे ना थोडंसं आता. अरे बाबा तुम्ही काय झोपतच राहाल काय? तिकडे ते कृषी विभागाची नानाजी देशमुखची योजना आली म्हणते, गावात लोक मार अर्ज करू राहिले आणि तुम्ही झोपतच राहाल काय? काय गोष्ट करू राहिली? नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात अर्जही सुरू झाले काय? मला माहीतच नाही. थांब आता ग्रामपंचायतमध्ये जाऊन पाहतो. हो ना, जा ना लवकर. मला रुक्मा काकून सांगितलं म्हणून तर मी सांगायला आले पटकन. जा बरं, जाऊन पहा बरं. अरे गण्या, ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातले अर्ज सुरू झाले म्हणते. काही राजा सांगतही नाही, तू सांगत जा ना राजा काही काही गोष्टी. आपला माणूस आहे ना तू. हो हो, पोकरा योजनेत ना. अरे बा, एवढ्या राजो मुनाद्या झाल्या, कार्यक्रम चालू आहे त्या पोकरा योजनेतून, तरी तुम्हाला माहीत नाही काय? सगळं काय गावाचं लक्ष काय मिस ठेवू काय? आणि उलट मलाच बोलता. अरे त्या योजनेत ठिबकचे अर्ज आहे, स्प्रिंकलर आहे, मशीन आहे, पाईपा आहे, आपले ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरचे अवजार आहे, फळबाग लागवड आहे. एवढ्या साऱ्या योजना आहे राजो. पटापट अर्ज करा. 2 मिनिटात तर त्या ऑनलाईन सेतू केंद्रातून अर्ज करता येते. 2 मिनिटात अर्ज करा, नंबर लावा, पटकन राजो मंजुरी भेटून जाते ग्रामपंचायतमधून. करा बरं पटापट अर्ज. गण्या, मी करू का रे स्प्रिंकलरसाठी अर्ज? हो कर ना बाबा, सगळेच करणार अर्ज. त्या महाडीबीटीहून 2 मिनिटात तर ऑनलाईन अर्ज होते. त्या सेतूत जा आणि अर्ज करा, पटकन संमती भेटते. मग आता ते 2 दिवसांना मीटिंग आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये, त्याच्यात मान्यता भेटून जाते. पटकन अर्ज करा बरं. बरं मॅडम, मी काय म्हणतो, आमच्या शेतकऱ्यानं ऑनलाईन अर्ज केले आहे ठिबकचे, स्प्रिंकलरचे, फळबाग लागवडचे. तुम्ही काय करा, तुमच्या त्या कमिटीच्या मीटिंगमध्ये लवकर मान्यता देऊन द्या. म्हणजे यायले ते पटपट ठिबक स्प्रिंकलर आणता येते आणि पटपट याच्या सबसिडी निघते. म्हणजे शेतकऱ्याचं काम होऊन जाते. करा बरं मॅडम पटापट. हो हो गणेश भाऊ, तुम्ही जे पोखरातून अर्ज केले आहे की नाही सगळ्यांनी, तर त्यांना आता या कमिटीच्या मीटिंगमध्ये मान्यता देऊन देतो. म्हणजे मग हे प्रकरण आपल्या तालुक्याच्या ऑफिसमध्ये चालले जाते आणि साहेबांनी तालुक्याच्या मान्यता दिली का मग तुम्ही साहित्य उचलू शकता आणि मग सबसिडी जमा होते. बरं बरं, आता मी पाठवून देते प्रकरण आणि मान्यता देऊन देते. हो मॅडम, जरा लवकर करा. म्हणजे कसं आहे, सबसिडी निघाल्या, नाहीतरी आता त्या कसं आहे, या योजनेमध्ये पैसा भरपूर आहे म्हणते. पटापट आमच्या सबसिडी निघून जाते. म्हणजे कसं आपलं काम मोकळं. काय गण्या, हे अर्ज केले अनुदानासाठी, सबसिडीसाठी, बरोबर आहे. आता मला सांग, या पोकरा योजनेतून अजूनही आपल्या गावासाठी काही असणार आहे ते काही तुला माहीत आहे काय? कसं आहे रुक्मा काकू, आता आपलं कसं आहे, आपल्या सबसिड्या निघाल्या का आपलं काम होते. आपण कसं बारीक चिरीक गोष्टीत लक्ष नाही देत. आता ते तेवढं कोण पाहत बसन, कोण करत बसन? अरे गण्या, या पोकरा योजनेतून सबसिडी मिळते वैयक्तिक स्तरावर, ते बरोबर आहे. पण अशा बऱ्याच योजना आहे की ज्या सामूहिक प्रयत्नातून आपल्या गावाचा चांगल्या प्रकारे विकास करता येते आणि आपल्या सगळ्याचा विकास करता येते. आता शेततळे आहे, विहीर पुनर्भरण आहे, वृक्ष लागवड योजना आहे, शेळीपालन आहे, कंपोस्ट खत युनिट आहे, गांडूळ खत युनिट आहे. हे घेऊन चांगले सेंद्रिय खतं आपण तयार करू शकतो. रुक्माबाई, मी ऐकलं होतं का शेती पद्धतीत काहीतरी बदल करायचा आहे. त्याच्यात काय आहे हे काही समजलं नाही. हो बाबूराव काका, तुमचं बरोबर आहे. या प्रकल्पाद्वारे आपल्याला हवामान अनुकूल तंत्रज्ञान पिकामध्ये राबवायचं आहे. जसं की आता तुम्ही सोयाबीन, तूर, कपाशी जर लावत असाल तर पहिले माती परीक्षण करणे, सोयाबीनची बीज प्रक्रिया करणे, उगवण क्षमता चाचणी करणे, त्या पिकं योग्य सुधारित पद्धतीने लावणे, लागवड करणे. त्याचप्रकारे टप्प्याटप्प्यावर चांगल्या गोष्टी राबवणे. पिवळे चिकट सापळे असेल, पक्षी थांबे असेल, सापळा पिकं असेल, अशा पद्धतीनं चांगलं तुम्ही कमी खर्चात जास्त उत्पन्न वाढवणे, हा सुद्धा या प्रकल्पाचा उद्देश आहे काका. हो हो, या ऐकलं होतं पण लक्षात नाही राहिलं. पण मॅडम, यासाठी कोणी आम्हाला मदत करून काय हे समजलं नाही तर. हो हो, यासाठी पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही समूह सहाय्यक आणि सहाय्यक कृषी अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. असं म्हणजे या प्रकल्पाद्वारे आम्हाला शेती खर्च कमी करून आमचं उत्पन्नही वाढवायचं आहे. हे तर खूप चांगलं आहे हो रुक्मा काकू. असा आहे गण्या या प्रकल्पाचा उद्देश. आता एक लक्षात ठेव का हे वर्ष अल्निनोचं वर्ष आहे. त्याच्यामुळं आपल्या गावात यावर्षी एक तर कमी पाऊस पडणार किंवा पावसाचा मोठा गॅप पडणार आहे. त्यामुळं पेरणी करताना, विशेषतः सोयाबीनची पेरणी करताना, सोयाबीनच्या 5, 6 किंवा 7 तासानंतर 1 तासाची गॅप ठेवा लागणार आहे. आणि त्या गॅपीत डवऱ्याला दोरी बांधून दांड पाडला की पाऊस कितीही कमी आला किंवा खंड पडला तर आपलं पीक त्या दांडामुळे वाचणार आहे. त्याच्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे सगळ्या शेतकरी बांधूंनी. आपल्याला पटलं हे रुक्मा काकू, म्हणजे एक नंबर काम आहे या योजनेत. मी बिचारे फक्त मायापुरताच विचार करू राहिलो होतो, पण या प्रकल्पात तर भरपूर चांगल्या गोष्टी आहे. आता मी सुद्धा या गोष्टीचा प्रचार करतो आणि शेतकऱ्यांना माहिती देतो. धन्यवाद धन्यवाद रुक्मा काकू. तुम्ही पण सर्व शेतकरी बंधूंनो या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा वैयक्तिक स्वरूपात सुद्धा लाभ घ्या आणि सामूहिक स्वरूपात सुद्धा लाभ घ्या आणि आपल्या गावाचा विकास करा.